मी सौ अवंतिका हेमंत कदम, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत P18 B.एड अधिष्ठान अभ्यासक्रम आहे। त्यामधील पुस्तक क्रमांक EDU 403 अभ्यासक्रम आणि भाषा याचा आपण अभ्यास करूया। घटक 6 वर्गातील सामाजिक भाषा, शास्त्रीय जाणीव जागृती आणि अध्ययनार्थींच्या सामाजिक परिस्थितीच्या विभिन्नतेचे आकलन। वर्गातील सामाजिक भाषा व्यक्तिमधील संबंध स्पष्ट करणाऱ्या शास्त्राला समाजशास्त्र असे म्हणतात। समाजशास्त्र, मानसशास्त्र, मानववंशशास्त्र इत्यादींतून वस्तुनिष्ठ दृष्टीने मानवी संबंध स्पष्ट केले गेले। व्यक्तिवर्तनाच्या विविध अंगांचा समन्वय साधणारा, त्यातील एकतेचा शोध घेणारा व व्यक्तिवर्तनाचा संकलित अभ्यासक्रम दृष्टिकोन उपरोक्त शास्त्रातून मिळत नाही। त्यामुळे व्यक्तींच्या वर्तनाचा विविध अंगाने अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सामाजिक शास्त्र उदयास आले। त्यातून व्यक्तीचे वर्तन सामाजिक दृष्टिकोनातून स्पष्ट होऊ लागले। कुर्ट लेविन हे त्यांचे जनक होते। वर्गात अनेकविध भाषा बोलणारे एकत्रितपणे विद्यार्थी अभ्यास करत असतात। त्यांच्यात व्यक्ती व समूह आंतरक्रिया होतात। त्यांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या वर्तनावर होत असतो। या पार्श्वभूमीवर शिक्षकाने विद्यार्थ्यांची भाषा, सामाजिक वर्तन, व्यक्ती व व्यक्तिसमूहातील आंतरक्रिया तसेच व्यक्तीवर परिणाम करणाऱ्या इतर सामाजिक घटकांचा अभ्यास केला पाहिजे। यात प्रामुख्याने समूह वर्तन, मतप्रचार, अभिवृत्ती, परिवर्तन इत्यादी घटकांचा समावेश होतो। वर्गामध्ये शिक्षक, विद्यार्थी किंवा विद्यार्थी यांच्यात शब्द किंवा भाषा रूपाने निर्माण होणाऱ्या संवादाची दखल घेणे आवश्यक असते। वर्गातील सामाजिक भाषा विद्यार्थ्यांची प्रगती व अधोगती घडविण्यास महत्त्वाची भूमिका बजावतो, हे लक्षात ठेवले पाहिजे। दुसरा मुद्दा आहे सामाजिक विभिन्नतेचे विविध प्रकार। सामाजिक विभिन्नता विविध प्रकारची असते। त्याचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत। भौगोलिक विभिन्नता। आपल्या देशात भौगोलिक विभिन्नता आहे। कुठे उंच पर्वत तर कुठे सपाट जमीन आहे, कुठे नद्या आहेत तर कुठे समुद्र आहे, कुठे वाळवंट आहे तर कुठे हिरवीगार वने आहेत। उत्तर प्रदेशात काही ठिकाणी नद्यांमुळे सुपीक प्रदेश निर्माण झाले आहेत। राजस्थानामध्ये वाळवंट आहे, तेथे काटेरी झुडपांशिवाय काही उगवत नाही। कोकणात उंच डोंगर, समुद्रकिनारा तर महाराष्ट्रात पठारी भागात सपाट जमीन आहे। अशा भिन्न भिन्न भौगोलिक विभिन्नतेचे मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पडतो। निसर्गरम्य ठिकाणी राहणारी मुले आनंदी असतात। नेहमी पूर, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तींना तोंड द्याव्या लागणाऱ्या भौगोलिक प्रदेशात राहणारी मुले समस्या निराकरणात पुढे असतात। सतत दुष्काळ असणाऱ्या भूभागावर असणारी मुले अजूनच वेगळी असतात। भौगोलिक विभिन्नतेचे त्या प्रदेशात राहणाऱ्या मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम झालेला दिसून येतो। भौतिक विभिन्नता। भौतिक विभिन्नता म्हणजे लोकांच्या शारीरिक रचनेतील फरक किंवा भेद। हा शारीरिक भेद त्वचेच्या रंगात असतो। काही लोक काळे तर काही गोरे असतात। काळ्या लोकांमध्ये अनेक प्रकार असतात, तसेच गोरे लोकही अनेक प्रकारचे असतात। प्रत्येकाची नाकाची ठेवणही भिन्न असते। काही लोक सरळ नाक असणारे तर काही लोक चपटे नाक असणारे असतात। काही लोकांचे नाक छोटे असते तर काहींचे मोठे असते। केसांची ठेवणही विभिन्नता निर्माण करणारी असते। काही लोक ठिंगणे असतात, काही लोक उंच असतात, काही लठ्ठ असतात तर काही कृश अगदी बारीक असतात। जंगलात भटकंती करून राहणारे आदिवासी लोक आणि शहरात आलिशान घरात राहणारे शहरी लोक भौतिकदृष्ट्या भिन्न असतात। भाषिक विभिन्नता। भारतात आसामी, बंगाली, गुजराती, मराठी, मल्याळम, हिंदी, तेलुगू अशा अनेक भाषा बोलल्या जातात। भारतात विशिष्ट राज्यात विशिष्ट भाषा बोलणारे लोक राहतात। या भाषांमुळे भारतीय समाजात भाषिक विभिन्नता दिसते। या विविध भाषांची लिपी वेगवेगळी आहे। मराठी, हिंदी देवनागरीमध्ये लिहिल्या जातात। उर्दू लिपी वेगळी आहे। मल्याळम या भाषांची लिपी वेगळी आहे। तर हे सर्व भाषा वेगळ्या असल्यामुळे त्या भाषांचा शब्दसंग्रह, त्यांचे व्याकरण सर्व भिन्न भिन्न आहे।
भारताची राष्ट्रभाषा म्हणून हिंदी भाषेला मान्यता दिली गेली आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांची मातृभाषा वेगळी असते. मध्य प्रदेशात हिंदी, कर्नाटकात कानडी तर आंध्र प्रदेशात तेलुगू अशा राज्यभाषा आहेत. भारतात सर्वत्र कार्यालयीन कामकाजाची भाषा म्हणून इंग्रजी भाषा वापरली जाते. प्रत्येक राज्यात बोलल्या जाणाऱ्या प्रादेशिक भाषांच्याही अनेक पोटभाषा आहेत. महाराष्ट्रातील मराठीच्या वऱ्हाडी, खानदेशी, पुणेरी अशा अनेक पोटभाषा आहेत. या सर्व भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये भाषिक विभिन्नता आढळते. धार्मिक विभिन्नता. भारतात अनेक धर्माचे लोक राहतात. हिंदू, ख्रिश्चन, हिंदी, शीख, मुस्लिम, बौद्ध, जैन, पारशी अशा अनेक धर्माचे लोक राहतात. प्रत्येक धर्माचे विशिष्ट तत्त्वज्ञान, विशिष्ट विचारधारा असते. त्यांचे पालन त्या धर्माचे लोक करतात. विविध धर्मांमुळे या विविध धर्मीय लोकांची श्रद्धास्थाने वेगळी, वेगवेगळी प्रार्थनास्थळे वेगळी, त्यांचे धार्मिक सण वेगळे, त्यांच्या धर्माच्या रूढी परंपरा वेगळ्या असतात. प्रत्येक धर्मातही विविध पंथ आहेत. हिंदू धर्मात शैव व वैष्णव असे 2 पंथ आहेत. शैव शिव उपासक तर वैष्णव विष्णूचे उपासक असतात. इस्लाम धर्माचेही शिया आणि सुन्नी असे 2 पंथ आहेत. जैन धर्माचे दिगंबर आणि श्वेतांबर असे 2 पंथ आहेत. तर शीख धर्माचे नामधारी आणि निरंकारी असे 2 पंथ आहेत. बौद्ध धर्मात हिनायन व महायान असे 2 पंथ आहेत. या 2 पंथातील लोकांचे देव वेगवेगळे असल्याने त्यांचे सण समारंभही वेगवेगळे असतात. भारतात हिंदू व मुस्लिम धर्माचे लोक सर्वत्र आढळतात. बहुतांशी ख्रिश्चन लोक केरळ, तमिळनाडू, मेघालयात आढळतात. शीख पंजाबमध्ये अधिक आहेत. जातीय विभिन्नता. भारतात अनेक जातीचे लोक राहतात. माणसांचे जन्म त्यांची जात ठरवतो. ब्राह्मण कुटुंबात मुलाचा जन्म झाला तर ते मूल ब्राह्मण म्हणून ओळखले जाते. तीच त्याची जात मानली जाते. पूर्वी लोकांच्या जातीनुसार त्यांचे व्यवसाय असत. लोहार, सोनार, मराठा, बौद्ध, कोळी, वंजारी अशा अनेक जातीचे लोक भारतात राहतात. यातील काही जातींना मागासलेल्या जाती मानले जातात. या जातीतील बहुतांश लोक मागासलेले निरक्षर असतात. साक्षरता, संपन्नता या लोकांनी अनुभवलेलीच नसते. अनुसूचित जाती जमातीचे भटके, आदिवासी लोक विविध व्यवसाय करतात. या विविध जातींच्या विविध परंपरा, रूढी आहेत. त्या जातीचे लोक त्या रूढी परंपरा मानतात. समाजातील या विविध जातीच्या लोकांमुळे समाजात जाती भिन्नता दिसून येते. लैंगिक भिन्नता. भारतीय समाजात स्त्री व पुरुष असे 2 प्रकारचे लोक राहतात. याशिवाय समाजात काही तृतीयपंथीही लोक राहतात. काही पुरुष स्त्रियांसारखे तर काही पुरुष स्त्रिया पुरुषांप्रमाणे राहतात. भारतीय समाज व्यवस्थेला स्त्रिया नेहमीच दुय्यम स्थान मिळालेले आहे. स्त्रीला कमजोर समजून नेहमीच स्त्रियांवर अत्याचार होतात. पूर्वी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकारही नव्हता. आता स्त्रियाही पुरुषांबरोबरीने शिक्षण घेतात, व्यवसाय करतात. तरीही समाजात स्त्री पुरुष समानता दिसत नाही. सांस्कृतिक भिन्नता. संस्कृती म्हणजे आपली विचारसरणी, राहणीमान, धार्मिक विश्वास, खानपान पद्धती, वेशभूषा, प्रथा, परंपरा. भारतात विविध धर्माचे लोक राहतात. त्या सर्वांचे धर्म वेगळे, त्यानुसार त्यांचे देव, प्रार्थना, सण समारंभ सर्वच वेगळे आहेत. या सर्वात सांस्कृतिक विभिन्नता आहे. संस्कृती म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणारे संस्कार म्हणजे रूढी, परंपरा, सण समारंभ. उदाहरणार्थ हिंदू लोक गुढीपाडवा, दिवाळी, गणपती इत्यादी सण साजरे करतात. ख्रिश्चन नाताळ तर ईस्टर संडे, गुड फ्रायडे साजरे करतात. मुसलमान लोक ईद साजरी करतात. सर्व जातीचे लोक, धर्माचे लोक एकत्र येऊन प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन हे राष्ट्रीय सणसुद्धा उत्साहाने साजरे करतात. प्रत्येक धर्माच्या विशिष्ट चालीरीती आहेत. हिंदू धर्मातील स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने सर्वत्र मिसळतात. मुस्लिम धर्मांमध्ये स्त्रियांना बुरखा घालणे अनिवार्य असते. राजस्थानी स्त्रिया घुंगट घालून वावरतात. सामाजिक विभिन्नता. आपल्या समाजात विविध सामाजिक स्तर आहेत. उदाहरणार्थ साक्षर, निरक्षर. साक्षर लोक सुशिक्षित असतात तर निरक्षर लोकांना लिहिता वाचताही येत नाही. काही लोक खूप पुढारलेले तर काही लोक खूप मागासलेले असतात. सापत्निक स्थितीमुळे
सामाजिक विभिन्नता आढळते. सांपत्तिक स्थितीमुळे गरीब व श्रीमंती असे समाजाचे विभाजन होते. श्रीमंत लोक सुखी, सर्व ऐहिक सुख उपभोगणारे असतात. गरीब लोक फारच गरीब असतात. रोजच्या जीवनात आवश्यक साधने घेण्यासही त्यांच्याकडे पैसे नसतात. काही दारिद्र्य रेषेखाली लोक दैनंदिन गरजा भागवण्यासाठी असमर्थ असतात. ग्रामीण भागातील लोकांचे सामाजिक जीवन व शहरी भागातील लोकांचे सामाजिक जीवन यात फरक असतो. आर्थिक भिन्नता. भारतीय समाजात फार मोठी आर्थिक भिन्नता आढळते. उदाहरणार्थ, काही लोक अति श्रीमंत, काही लोक खूप गरीब, तर काही लोक दारिद्र्य रेषेखाली असतात. त्यातील काही लोक तर 2 वेळ पोटभर अन्नही मिळत नाही. आर्थिक भिन्नतेमुळे लोकांचे राहणीमान, पोशाख, घरे, ऐहिक सुविधा इत्यादी बाबतीत भिन्नता आढळते. काही लोक आलिशान घरात, तर काही लोक झोपडपट्टीत, तर काही लोकांना घरच नसते. ते रस्त्यावर, फुटपाथवर कसेबसे आपले जीवन जगत असतात. या आर्थिक भिन्नतेमुळे लोकांच्या गरजांमध्येही भिन्नता आढळते. गरीब लोकांना मात्र अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजांची पूर्ती एवढेच ध्येय ठेवून जगावे लागते. शैक्षणिक स्तरातील भिन्नता. यामध्ये भारतीय समाजात काही लोक उच्च शिक्षित, तर काही लोक अगदी निरक्षर आहेत. शिक्षणाबरोबरच तंत्रज्ञानाच्या विकासातही असमतोल दिसते. सधन लोक विमानातून प्रवास करतात, तर खेड्यापाड्यातील लोकांना आजही बैलगाडीचा उपयोग प्रवासासाठी करावा लागतो. वीज, गॅस या मूलभूत सेवा अजूनही काही ठिकाणी पोहोचलेल्या नाहीत. अशिक्षित लोकांमध्ये आजही मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आहे. सुशिक्षित लोक विज्ञानाची कास धरून वैज्ञानिक दृष्टिकोन जपणारे असतात. शिक्षणामुळे राहणीमान बदलते. शिक्षण व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात आमूलाग्र बदल घडवून आणते. अपंगत्व. आपल्या समाजात विविध प्रकारचे अपंगत्व असलेली लोक असतात. उदाहरणार्थ, कुणी अंध, कुणाला डोळ्यांनी नीट दिसत नाही, कुणी कर्णबधीर, कानाने नीट ऐकू न येणारे विद्यार्थी इत्यादी. बधिरत्व लवकर लक्षात न आल्याने मुकेपणाही त्यांच्यामध्ये दिसतो. ऐकणे व बोलणे ह्या दोन्हीमध्ये मर्यादा असल्याने काहींना यशस्वी संपर्क साधता येत नाही. काही बौद्धिक अक्षमता असलेल्या, तर कोणी अध्ययन अक्षम असलेल्या असतात. कोणी स्वमग्न, तर कोणी शारीरिक अपंगत्व असलेले असतात. अशा प्रकारच्या अपंगत्वामुळे समाजातील लोकांमध्ये विभिन्नता असते. लोकांमध्ये सामाजिकदृष्ट्या व्यक्तींमध्ये विभिन्नता आढळते. त्यांच्यातील व्यक्तिभेदानुसार त्यांच्यात गरजांची या वेगवेगळ्या पद्धती समाजाकडून सर्वत्रच व्यक्ती आपल्या गरजा पूर्ण करून घेण्यास धडपडत असतात. तंत्रविज्ञानामुळे आलेली विभिन्नता. आपल्या देशात विज्ञान व तंत्रविज्ञान यास एवढा विकास झाला आहे की त्यामुळे 2 भिन्न गट तयार दिसतात. शहरी भाग तंत्रविज्ञानाच्या साहाय्याने उच्च राहणीमान, सर्व नागरी सुविधा असलेला आहे. ग्रामीण भागात अजूनही काही भागात वीज पोचलेली दिसत नाही, पण दूरदर्शन, मोबाईल, संगणक आदी सुविधा उपलब्ध मुबलक प्रमाणात शहरात असतात. ग्रामीण भागात अजूनही महिला चुलीवर स्वयंपाक करतात. पाणी नाही. लोकांना हाल-अपेष्टा सहन करून जीवनावश्यक सोयी मिळवाव्या लागतात. कुठे पाण्यासाठी कोसभर किंवा त्यापासून लांब जाऊन डोक्यावर पाणी आणावे लागते, तर कुठे मुबलक पाणी घरातच नळाद्वारे उपलब्ध असते. कुठे वर्ष 6 महिन्यांनी गावात सिनेमा बघायला मिळतो, तर कुठे घरीच होम थिएटरच्या केबलच्या माध्यमातून रोज चित्रपट बघितला जातो. कुठे उंच डोंगर चढून घरी पोचावे लागते, तर कुठे गगनचुंबी इमारतीत त्याहीपेक्षा उंच घरी लिफ्टने पोचता येते. तंत्रविज्ञानाच्या या असामान्य उपलब्धतेमुळे विभिन्नता निर्माण झालेली आहे. 7वा उपमुद्दा. भाषेचा त्रुटी आणि खंडित सिद्धांत. भाषा हे शाब्दिक संप्रेषण आहे. भाषा ही सांकेतिक चिन्हांचा उपयोग करणारी प्रतिकात्मक प्रक्रिया आहे. भाषा हे विचारांचे अतिशय महत्त्वाचे माध्यम आहे. तसेच भाषेमुळे विचार करणे व विचारांची अभिव्यक्ती
करणे मानवाला सुलभ झाले आहे. मानवेतर प्राण्यांना ही गोष्ट शक्य नाही. भाषेमुळे अनेक संकल्पनेचे जतन व पोषण करणे, विचारांचा विकास करणे इत्यादी गोष्टी शक्य झाल्या आहेत. भाषा ही संप्रेषणाचे प्रतीक असते. भाषेस सर्वात प्रबल व समर्थ असे संप्रेषण प्रतीक म्हणता येते. भाषिक प्रतीके ही मौखिक व लिखित अशा दोन्ही प्रकारची असून ती दोन्ही स्वरूपे भिन्न स्वरूपाची असतात. कारण मौखिक भाषेमध्ये ध्वनी प्रतीके असतात तर लिखित भाषेमध्ये अक्षर प्रतीके वापरली जातात. व्यक्तीच्या भाषिक क्षमतेत भिन्नता असलेली आपल्याला आढळून येते. कारण प्रत्येक व्यक्ती विविध तऱ्हेने भाषेचा उपयोग करीत असतो. शब्दसंपदा, भाषेचा ओघ, अर्थपूर्णता इत्यादी गोष्टींचा विविध प्रकारे आणि विविध प्रमाणात वापर होतो. असल्यामुळे भाषिक क्षमतेची विविध वैशिष्ट्ये आढळतात. भाषिक क्षमता किंवा भाषेच्या उपयोगाविषयी भाषाशास्त्रज्ञांनी विविध सिद्धांत मांडले आहेत. त्याचबरोबर मानवामध्ये भाषेच्या उगमाविषयी देखील विविध सिद्धांत मांडलेले आहेत. या संदर्भात आपण आता ह्या उपघटकांमध्ये व्यक्तीच्या भाषिक क्षमतेविषयीचा त्रुटी सिद्धांत आणि भाषेच्या उगमाविषयीचा अथवा मानवाच्या भाषिक अर्जनाविषयीचा खंडित सिद्धांत या 2 सिद्धांताविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत. भाषेचा त्रुटी सिद्धांत म्हणजे काय ते समजून घेऊया. व्यक्तीच्या भाषिक क्षमता ही व्यक्तीनुसार भिन्न भिन्न असते. ही भाषिक क्षमता त्या व्यक्तीकडे असलेल्या शब्दसंपदा, आकलन, ओघ अनेक बाबींवर अवलंबून असते. व्यक्तीच्या शब्दसंपदेनुसार तिची भाषेची समृद्धी ठरते. तसेच त्यावरून तिच्या सामान्य ज्ञानाची पातळी अजूनही येते. एकच भाषा बोलणाऱ्या 2 व्यक्तींना आपण सारख्याच प्रमाणात समजून घेऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीचे बोलणे सोपे वाटते तर दुसरीकडे अवघड. त्याचप्रमाणे विशिष्ट कालावधीत मांडलेल्या भाषेच्या विस्तारास ओघ म्हणजे असे म्हटले जाते. काहींना थोडक्यात किंवा थोड्या वेळात भरपूर शब्द बोलण्याची क्षमता असते तर काहींना शब्द सुचण्यास अडचण पडते. ओघाचा संबंध व्यक्तीच्या सामान्य ज्ञानाशी असतो. या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट अशी की शिक्षणात भाषेचे स्थान खूपच मध्यवर्ती आहे. तसेच शिकत असताना अमूर्त पातळी होणारी विचार प्रक्रिया भाषेमुळे शक्य होते. भाषा किंवा शब्द हेच बौद्धिक विकासाचे प्रभावी साधन आहे. तसेच ते ज्ञानग्रहणाचे प्रभावी साधन आहे. विद्यार्थ्यांचा भाषिक विकास होत असताना त्यावर त्याच्या कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक घटकांचाही खूप मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे विभिन्न कौटुंबिक समाजाची सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांमधील भाषिक विकास अथवा भाषिक क्षमता ही पण भिन्न स्वरूपाची दिसून येते. उदाहरणार्थ एखाद्या उच्च शिक्षित व सधन शहरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची भाषिक क्षमता ही सामाजिक अशिक्षित गरीब ग्रामीण कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या भाषिक क्षमतेपेक्षा अधिक सरस व प्रभावी असू शकते. उच्च सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभलेल्या विद्यार्थ्यांची शब्दसंपदा समृद्ध असते. त्याचा भाषिक वापर प्रभावी असतो. त्याचा आत्मविश्वास अधिक असतो. उलट त्याच्या तुलनेने भिन्न सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभलेल्या व गरीब ग्रामीण कुटुंबातील विद्यार्थ्यांकडे तुटपुंजी शब्दसंपदा असते. त्याचा भाषिक वापर तितकासा प्रभावी असत नाही. त्यामुळे पुरेसा आत्मविश्वास दिसत नाही. म्हणजेच असा विद्यार्थी उच्चस्तरीय भाषिक समृद्धीला पारखा झालेला असतो अथवा वंचित झालेला असतो. जणू काही त्याच्या भाषिक विकासाचा महत्त्वाचा त्रुटी राहून गेलेल्या असतात. याच भाषिक त्रुटीकडे त्रुटी सिद्धांत लक्ष वेधतो. साधारणतः 1960 साली उदयास आलेल्या या त्रुटी सिद्धांताने अशा सांस्कृतिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांच्या दुर्बल भाषिक विकासाकडे, त्यांच्या शैक्षणिक संपादनात येणाऱ्या अपयशाबद्दल व अडथळ्याबद्दल भाष्य केले. लोबो, रॅफ आणि बर्नस्टाईन या अभ्यासकांनी या त्रुटी सिद्धांताविषयी विवेचन केलेले आहे. त्यांच्या प्रायोगिक व सर्वेक्षण अभ्यासातून असे लक्षात आले की
सामाजिक व आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि मागासलेल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी पूर्ण वाक्य बोलू शकत नाही, साध्या वस्तूंची नावे सांगू शकत नाही, नवीन संकल्पना समजून घेऊ शकत नाही आणि तर्कशुद्ध विचार मांडू शकत नाही. देवाणघेवाण म्हणजे भाषिक आंतरक्रिया होय. यात शिक्षक जेव्हा संपूर्ण वर्गाला उद्देशून माहिती सांगतात तेव्हा ती शिक्षक समूह आंतरक्रिया असते. शिक्षक जेव्हा वैयक्तिक देवाणघेवाण करतात, उदाहरणार्थ प्रश्न विचारणे, अडचणी मार्गदर्शन करणे इत्यादी, त्यावेळी ती शिक्षक केंद्रीय आंतरक्रिया असते. आणि त्या वर्गात जेव्हा शिक्षकाच्या स्पष्टीकरणात वर किंवा प्रश्नांवर विद्यार्थी मत मांडतात किंवा मताचे खंडन करतात, त्यावेळी ती विद्यार्थी वर्ग आंतरक्रिया असते. या सर्व आंतरक्रियातून शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागृत करणे, विद्यार्थी महत्त्वाकांक्षा समृद्ध करणे, सुखद भावनिक अनुभव देणे, विद्यार्थी महत्त्वाकांक्षेस समृद्ध करणे, संवाद कौशल्याला प्रेरणा देणे आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे या गोष्टी घडणे अपेक्षित असतात. हे घडत असताना विद्यार्थ्यांची भाषा त्यात अडसर ठरते. समाजातील वंचित घटकातील मुले-मुली बौद्धिकदृष्ट्याही वंचित असतात असे हा त्रुटी सिद्धांत सांगतो. त्रुटी उर्फ डिफिसिट हा शब्द लेखापरीक्षण अथवा हिशोबाबाबत म्हणजे अकाउंटन्सी ऑडिट वापरला जातो. त्यामुळे तेथे डेफिसिटचा अर्थ त्रुटी, तूट, कमतरता, घट, तोटा अशा अर्थाने घेता येतो. विद्यार्थ्यांच्या भाषिक क्षमतेमध्ये काही त्रुटी अथवा उणीवा अथवा कसर राहते असे या सिद्धांतात वाटते. विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासात आढळून येणारी ही त्रुटी शब्दसंपदा, वाक्यरचना, उच्चार, अमूर्त संकल्पना, आकलन त्रुटी अशा विविध प्रकारात दिसून येते. इतकेच नव्हे तर वाचताना येणाऱ्या अडचणी, विषयक दृष्टी त्रुटी म्हणजे व्हिज्युअल डिफिसिट ची संकल्पना पण मांडली गेली असून तिचा संबंध वाचन अक्षमतेशी जोडला गेलेला आहे. तसेच बहुतांशी अभ्यासकांनी भाषेच्या विकासावर होणाऱ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीचा परिणाम लक्षात घेऊन सांस्कृतिक त्रुटी म्हणजे कल्चरल डिफिसिट असा शब्द प्रयोग वापरलेला आहे. भाषा म्हणजे संस्कृती या एकत्रितपणे लहान मुलांच्या व्यक्तिमत्व विकासास कार्यप्रवण करत राहतात आणि त्याच्या एकत्रित साठ्यामुळे यामुळे स्टोअरहाऊसमुळे आपल्या क्षमता मिळवित असतात असे प्रतिपादन या त्रुटी सिद्धांताने केलेले आहे. या संदर्भातील एक विशेष लक्षणीय मुद्दा ऑटो जेस्परमून यांनी मांडला आहे. त्यांनी चक्क लिंग भागावर आधारित अशा त्रुटी सिद्धांताची कल्पना मांडून पुरुषांच्या भाषिक क्षमतेच्या तुलनेत स्त्रियांची भाषिक क्षमता त्रुटी दाखविते असे मत मांडले आहे. स्त्रियांसंदर्भात भाषिक त्रुटीबाबतच्या निरीक्षणे त्यांनी खालीलप्रमाणे मांडली आहेत. 1. स्त्रिया ओघवत्या भाषेत भरपूर बोलतात, मात्र त्यांचा शब्दसंग्रह कमी असतो. त्या शक्यतो अगदी सोप्या भाषेत बोलतात व लिहितात. त्यांच्यामध्ये अर्धवट वाक्य उच्चारण्याची प्रवृत्ती आढळते किंवा छोटी वाक्ये उच्चारतात त्या आणि या शब्दांनी वाक्य जोडत असतात. त्या व्याकरण शुद्धतेकडे व तर्कशुद्धतेकडे कमी लक्ष पुरवतात. अधिक भावनाशील होऊन बोलतात, अतिशयोक्ती करतात. भाषेच्या वापरात अप्रत्यक्षपणे अथवा सुप्तपणा जास्त असतो. नवीन भाषा चटकन शिकतात, मात्र भाषांतर करणे त्यांना कठीण जाते. पुरुषांच्या तुलनेत नवीन शब्दांची निर्मिती कमी असते. अर्थात जेस्परने यांनी त्या काळात केलेल्या संशोधनावर आधारित वरील निष्कर्ष मांडले असले तरी आपण हे लक्षात घेतले पाहिजे की शैक्षणिक संधी समानतेमुळे आणि स्त्री-पुरुष समानतेवर भर दिला गेल्यामुळे स्त्रियांची शैक्षणिक क्षमता तसेच भाषिक क्षमता खूप चांगल्या प्रकारे विकसित झाली असून वर उल्लेखलेल्या त्रुटींवर त्या सहजपणे मात करू शकतात असे दिसते.
त्याचप्रमाणे आता शैक्षणिक क्षेत्रात ग्रामीण, शहरी, श्रीमंत, गरीब, उच्चभ्रू आणि वंचित अशा प्रकारच्या विषमता अपेक्षित नसून त्रुटींवर मात करण्याचे विशेष प्रशिक्षण देणे महत्त्वाचे आहे. म्हणून त्रुटी सिद्धांत हा जरी खऱ्या वस्तुस्थितीवर बोट ठेवीत असला तरी या सर्व प्रकारच्या त्रुटींच्या निराकरणाचे मार्ग शोधले जाणे आवश्यक असते. त्यांचा योग्य प्रकारे अवलंब करणे महत्त्वाचे आहे. दुसरा मुद्दा आहे भाषाविषयक त्रुटी सिद्धांतावरील आक्षेप व शिक्षकांचे कर्तव्य. या त्रुटी सिद्धांतावर आक्षेप घेताना असे म्हटले जाते की हा सिद्धांत विद्यार्थ्यांच्या बलस्थानावर म्हणजे स्ट्रेंथ लक्ष न देता त्यांच्या मर्यादा अथवा कमतरतेवर म्हणजे विकनेसवर लक्ष देतो, त्यांच्यातील उणिवांवर बोट ठेवतं. तसेच असेही म्हटले जाते की अशी भाषिक त्रुटी असणारी मुले त्यांच्या बोलीभाषेत बोलण्याची संधी दिली अथवा त्यांच्या माहितीच्या विषयाबाबत बोलण्याची संधी दिली की चांगले बोलतात. तसेच त्यांना त्यांचा न्यूनगंड दूर करून जर योग्य प्रशिक्षण दिले गेले तर भाषिक विकासाची योग्य उच्च पातळी ते गाठू शकतात. यावरून असे लक्षात घेता येईल की हा त्रुटी सिद्धांत जरी खरे ते सांगत असला तरी वस्तुस्थिती जाणीव करून देत असला व त्यासंबंधीची त्या व्यक्तीच्या व्याकरणाची कारणमीमांसेबाबत विवेचन करत असला तरी शिक्षकांनी ही वस्तुस्थिती समजावून घेतली पाहिजे आणि त्यावर मात करण्यासाठी अशा विद्यार्थ्यांना योग्य तंत्राचा व पद्धतीचा वापर करून त्यांची भाषिक क्षमता समृद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरा मुद्दा आहे भाषेचा खंडित सिद्धांत. यामध्ये भाषेचा खंडित सिद्धांत हा भाषेच्या उगमाशी संबंधित असलेला सिद्धांत आहे. मानवांमध्ये भाषेचा उगम कसा झाला यावर शेकडो वर्ष विद्वानांमध्ये चर्चा सुरू आहे. मानवाने नेमकी केव्हा भाषा अर्जित केली हे अज्ञातच राहिले आहे. त्याविषयी प्रत्यक्ष असा कोणताही पुरावा सापडत नाही. त्यामुळे मुख्यतः मानवी भाषा आणि इतर प्राण्यांमधील संप्रेषण पद्धती यांच्या तुलनेच्या आधारे काही अंदाज वर्तविले जातात. प्रत्येक प्राणी वर्गात काही विशिष्ट तऱ्हेची ध्वनी संकेत विशिष्ट अर्थ प्रकटन करण्यासाठी वापरले जातात. हे ध्वनी संकेत व एक प्रकारची चिन्हे दिसून त्यांचे स्वरूप उपजत असते. वन्य प्राणी जीवनाचा अभ्यास करणाऱ्यांनी अशा तऱ्हेची अनेक ध्वनी चिन्हे अभ्यासलेली आहेत. लक्षात ठेवा, मुले भाषेच्या व्याकरणास देखील मोठ्याच्या अनुकरणातून शिकतात. शब्द आणि व्याकरण ते एकाच वेळी शिकतात असे संशोधनातून आढळून आले आहे. चार्ल्स डार्विन यांच्या सुप्रसिद्ध उत्क्रांतीवादाचा अनुषंगाने मानवातील भाषेच्या उगमाचा अभ्यास करण्यात आला. मानवी भाषेच्या उगमाबाबत साधारणतः 2 प्रकारचे सिद्धांत मांडले जातात. अखंडित सिद्धांत आणि खंडित सिद्धांत अशा नावांनी ते ओळखले जातात. यातील खंडित सिद्धांत असे म्हणतो की मानवी भाषा ही एक अत्यंत प्रगल्भ व गुंतागुंतीची व्यवस्था आहे. ती अचानक निर्माण झाली नसून त्या आपल्या वानररूपी पूर्वजांनी प्राथमिक स्वरूपाच्या संप्रेषणात पद्धतीतून निर्माण झाली आहे. या उलट खंडित सिद्धांत असे म्हणतो की मानवाची भाषा एकमेव अद्वितीय स्वरूपाची गोष्ट असून तिची मानवेतर प्राण्यांमधील संप्रेषणाची तुलना करण्यात काही अर्थ नाही. ती मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यात अचानक उद्भवलेली गोष्ट आहे. लक्षात ठेवा, माणसांमध्ये पहिली 2 वर्षे भाषेच्या वाढीसाठी महत्त्वाची असतात. या काळात पालक मुलाशी किती वेळा बोलतात आणि कसे बोलतात यावर त्यांच्या संपूर्ण आयुष्यातील भाषा अवलंबून असते. सुप्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ नोम चॉम्स्की हे या खंडित सिद्धांताचे प्रमुख पुरस्कर्ते मानले जातात. त्यांच्या मते मानवाचे भाषिक अर्जन हे मानवाच्या विशिष्ट असा वर्तन प्रकार असतो. नवजात अर्भक जेव्हा इतरांनी काही बोललेले ऐकते तेव्हा त्यांचा अर्थ त्याला आपोआप काही काळातच समजायला लागतो. भाषेतले कर्ता, कर्म, क्रियापद इत्यादी व्याकरण त्याला माहीत नसले तरी ते न शिकवताच मुलाला ती भाषा आणि त्या व्याकरण समजायला लागते.
याचे कारण भाषा शिकण्याची क्षमता मुलांमध्ये जन्मजात असते. त्यासाठी सर्किट्स यांच्या मेंदूमध्ये जन्मजातच असतात आणि आपल्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेतच भाषेचे हे वरदान मानवाला लाभलेले असावे. निसर्गाकडून लाभलेल्या या मेंदूमधील भाषाविषयक सर्किट्सना चॉम्स्की यांनी लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस असे म्हटले आहे. मराठीत आपण त्याला भाषा अर्जन यंत्रणा असे म्हणू शकतो. मेंदूत असणारी ही यंत्रणा अथवा भाषेची क्षमता फक्त मनुष्य प्राण्यातच असते असे चॉम्स्की यांचे म्हणणे आहे. लक्षात ठेवा, 1953 मानसशास्त्र व भाषाशास्त्र यांचा सायकोलॉजिस्टिक या नावाने एकत्रित अभ्यास सुरू झाला. नंतर 1957 29 वर्षे वयाच्या नॉम चॉम्स्की यांनी आपला भाषाविषयक प्रबंध मांडला आणि त्यातून मानसशास्त्र, मेंदूशास्त्र आणि भाषाशास्त्र यांमध्ये क्रांती घडवून आणली. मानवेतर प्राणी आणि मानव यांच्या भाषिक संप्रेषणामध्ये कसलाही अखंड दुवा नाही असे खंडित सिद्धांताचे म्हणणे आहे. भाषा हे फक्त मानवालाच लाभलेले वरदान आहे आणि त्यांचे नाम ठाम प्रतिपादन आहे. प्राण्यांमध्ये ध्वनिचिन्हाचा साठा खूप मर्यादित असो. पक्ष्यांचे आवाज अथवा कुत्र्यांचे भुंकणे इत्यादीमध्ये खूप विविधता आढळून येते नाही. पोपटासारखे पक्षी जरी मानवी आवाजाचे अनुकरण करत असले तरी त्यांना भाषेचा अर्थपूर्ण वापर करता येत नाही. त्यांना भाषा शिकण्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरतात. चिंपांझीची मेंदू रचना मानवी मेंदूसारखी असल्याने त्याची भाषिक क्षमता विकसित करता येईल का असा प्रश्न घेऊन जे संशोधन झाले त्यात अशी क्षमता नसल्याचे सिद्ध झाले. चिंपांझीला मर्यादित ध्वनीसखेरीज अधिक प्रमाणात ध्वनी अवगत होऊ शकत नाही. अमूर्त प्रतीके वापरण्याची क्षमता त्यांच्यात दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या बाबतीत भाषा अशक्य आहे असा निष्कर्ष निघाला. विम्प्रॉर्थ आणि कोहलबर्ग यांनी एका चिंपांझीस भाषा शिकवण्याचा प्रयोग केला. त्यांनी त्या चिंपांझीस एका मानवी बालकाबरोबर वाढविले. मुलगा सहजपणे भाषा शिकला, पण चिंपांझीस ते शक्य झाले नाही. कीथ आणि हेज यांनी केलेल्या प्रयत्नांना देखील असे अपयश आले. त्यांचा चिंपांझी फक्त मम्मा, पप्पा, अप आणि कप हे 4च शब्द शिकला. चिंपांझीस वर्णोच्चार शास्त्राच्या दृष्टीने फक्त 4 ध्वनी निर्माण करता येतात असे निष्कर्ष मिळाले. लक्षात ठेवा, मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगांमध्ये नीम नावाच्या एका चिंपांझीस 60 शिक्षक 4 वर्षे खुणांनी भाषा शिकविण्याचा प्रयत्न करीत होते. नीम 44%हून जास्त वेळा शिक्षकांप्रमाणे जसेच्या तसे खुणा करीत बोलायचा. त्यांच्यात कल्पकता व सर्जनशीलता खूप कमी होती. कित्येक बाबतीत त्याचे भाषा शिकणे हे मानवी मुलांप्रमाणे नव्हते. त्यांची शिकण्याची गती पुढे खुंटली कारण त्यांच्या मेंदूत भाषा ग्रहणाचे सर्किट्स जन्मापासून नव्हते. सर्व प्रयोगावरून असे दिसून येते की प्राण्यांना जरी काही प्रमाणात ध्वनिचिन्हांचा आणि प्रतीकांचा वापर करता येत असला तरी काही प्रमाणात संप्रेषण करता येत असले तरी मानवाप्रमाणे भाषेचा अर्थपूर्ण आणि समृद्ध भाषा वापर त्यांना करता येणे शक्य नाही. त्यामुळे प्राण्यांच्या संप्रेषणाची भाषा म्हणता येत नाही. प्राण्यांमध्ये भाषिक अध्ययन अतिशय मर्यादित स्वरूपाचे मंद गतीने होणारे असते. त्यामुळे सर्जनशीलता असत नाही. तसेच त्यांना अमूर्त संकल्पनांचे आकलन होत नाही आणि ज्यांचे प्रगटीकरणही करता येत नाही. सारांश रूपाने असे म्हणता येईल की चॉम्स्की यांच्या अखंडित सिद्धांतानुसार मानवी भाषा ही एक जन्मजात व उपजत बाब असून ती मानवाला विशेष रूपाने मिळालेली देणगी आहे. ती अन्य मानवेतर प्राण्यांच्या संप्रेषणाशी जोडता येत नाही. यालाच खंडित सिद्धांत म्हटले जाते. थोडक्यात भाषिक क्षमता किंवा भाषेच्या वापराविषयी भाषा शास्त्रज्ञांनी विविध सिद्धांत मांडले आहेत. त्याचबरोबर मानवाच्या भाषा उपक्रमाविषयी देखील विविध सिद्धांत मांडले आहेत. भाषेच्या वापराविषयी असलेल्या त्रुटी सिद्धांतानुसार सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या वंचित असलेल्या विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासामध्ये काही त्रुटी राहून जातात. या त्रुटी शब्द संपदेबाबत
उच्चाराबाबत, व्याकरणाबाबत अथवा आकलनाबाबत असू शकतात. शिक्षकांनी आपल्या अध्यापन कार्यात या बाबीची दखल घेऊन त्यानुसार या विद्यार्थ्यांच्या त्रुटी दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. भाषेच्या उगमासंबंधी असलेल्या खंडित सिद्धांतानुसार मानवाची भाषा ही एक अत्यंत एकमेवाद्वितीय व विशेष स्वरूपाची गोष्ट असून तिची अन्य प्राण्यांमध्ये संप्रेषणाशी तुलना करणे शक्य नाही. भाषा ही मानवी उत्क्रांतीच्या टप्प्याने अचानकपणे उद्भवलेली गोष्ट आहे. मानवेतर प्राणी आणि मानव यांच्या भाषिक संप्रेषणामध्ये कसलाही अखंड दुवा नाही. भाषा हे फक्त मानवालाच लाभलेले वरदान आहे. मानवाने ती जन्मजात व उपजत अशी गोष्ट आहे. पाठाचा सारांश पाहूया. व्यक्तीच्या सर्वांगीण विकासात भाषेच्या भूमिका सर्वात महत्त्वाची मानली जाते. म्हणून शिक्षण प्रक्रियेत भाषा आणि अभ्यासक्रम यांच्या नैसर्गिकपणे समन्वय घडवून आणण्यासाठी अभ्यासक्रमांतर्गत भाषेची संकल्पना एकत्रितपणे विचारात घेणे आवश्यक आहे. विविध भाषिक व अभाषिक विषयांच्या अध्ययनात समन्वय करून त्यांचा प्रयत्न केला पाहिजे. संकुचित दृष्टिकोनातून विचार न करता शालेय शिक्षणात भाषिक कौशल्ये, भाषिक महत्त्व, भाषेचे कार्य, त्याचबरोबर भाषेचे प्रशिक्षण यांचा समावेश करणे गरजेचे झालेले आहे. वर्गातील विद्यार्थ्यांची भाषिक पार्श्वभूमी भिन्न असते. कुटुंब, मित्र, शेजारी यांच्या दृष्टिकोनाच्या विद्यार्थ्यांच्या भाषेवर परिणाम होत असतो. त्याचबरोबर आपला देश हा विविधतेने नटलेला असल्याने येथे बोलल्या जाणाऱ्या भाषाही अनेक आहेत. शिक्षकाला या बहुभाषिकतेविषयी ज्ञान महत्त्वाचे ठरते. भाषा अभ्यासक्रमात प्रमाण भाषेचा विचार होतो. त्या अभ्यासक्रमावर भाषा शिक्षणाची उद्दिष्टे, तात्विक व संप्रदाय व विचार, मानसशास्त्रीय विचार याविषयी सामाजिक घटकांचाही प्रभाव पडतो. ते शिक्षकाला ज्ञात असायला हवे. विषयनिहाय भाषेचे स्वरूपही भिन्न असते. गणितीय भाषा, वैज्ञानिक भाषा, भाषा विषयातील भाषा, समाजशास्त्रातील भाषेचे स्वरूप भिन्न असते. त्याचीही माहिती शिक्षकाने करून द्यावी. भाषिक क्षमता व त्यांच्या भाषेच्या वापराविषयी भाषा शास्त्रज्ञांनी अनेक सिद्धांत मांडले. भाषेच्या उगमाविषयीची काही सिद्धांत आहेत. त्यांनाच त्रुटी सिद्धांत व खंडित सिद्धांत म्हणून ओळखले जाते. ते नेमके काय आहे याची माहिती आपण या घटकात घेतली. या पुढील घटकात आपण वर्गात भाषिक अभिव्यक्तीचे स्वरूप काय असते ते पाहणार आहोत. येथे पाठ संपलेला आहे. या पाठाचे पारिभाषिक शब्द व शब्दार्थ, क्षेत्रीय कार्य तसेच अधिक वाचनासाठी जी पुस्तके आवश्यक असतात ती पुस्तके या ठिकाणी दिलेली आहेत. धन्यवाद.